एका गरीब गावात राहणारा छोटा सागर नावाचा मुलगा कामासाठी गावाबाहेर जातो. काम उशिरा संपतं आणि परतीच्या वाटेवर त्याला रात्र होते. पाऊसही सुरू होतो आणि त्याला शॉर्टकट म्हणून जंगलातून जावं लागतं. जंगलात सगळीकडे शांतता असते, पण अचानक एका ठिकाणी कोणीतरी रडत असतं. सागर घाबरतो. झाडाआडून तो बघतो. एक चुडैल सारखी बाई रडत होती. अंगावर काळसर झब्बा, केस विस्कटलेले, डोळ्यातून पाणी. सागर मागे वळतो, पण तिचं रडणं त्याच्या काळजाला भिडतं. तो थरथरत पुढे जातो आणि विचारतो, ताई, कोण आहात तुम्ही? ती डोळे उघडते आणि त्याला पाहून हसते. क्षणात तिचं रूप बदलतं. ती काही औरच सुंदर दिसू लागते. सागर, माझा भाऊ, ती ओरडते. सागर अवाक होतो. दीदी, तू इतकी वर्ष कुठे होतीस? ती सांगते. माझं अपहरण झालं होतं. काही काळ जादूगाराच्या कैदेत होते, पण तू आज इथे आलास म्हणून मी मुक्त झाले. सागर आनंदाने म्हणतो, दीदी घरी चल. ती जादूची एक लाकडाची काडी गोल फिरवते आणि क्षणात दोघं घराजवळ पोहोचतात. आई बाबा दरवाजातच उभे होते. मुलगी आणि मुलगा दोघांनाही पाहून त्यांना अश्रू येतात, पण हे आनंदाश्रू असतात. त्या रात्री घरात दिवे लागतात, हास्य खिदळ्याने घर भरतं आणि मग ते सगळे पुन्हा एकत्र आनंदाने जगू लागतात. जरा आपणास ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या बहिणीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओवर एक सुंदर कमेंट करायला विसरू नका. तर चला मग आता भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. धन्यवाद.